तुम्हाला आज जो होमवर्क दिलाय ना तो उद्या कंप्लीट करून आणायचा, कळलं? चला आता क्लास संपला, निघा. काय मग मंजू दीदी, कसं चालू आहे क्लास? खूप छान चालू आहे. टोन्या अभ्यास करतो का ग? नाही म्हणजे तुला त्रास बिरास तर नाही ना देत तो? अजिबात त्रास देत नाही, उलट त्याला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट असते अभ्यास करण्याची. अगं पण त्याचं गणित लय कच्च आहे. ठीक आहे, मी उद्या घेईल त्याचं गणित. अगं पण त्याचं मराठीचं व्याकरण ते बी लय कच्च आहे. ठीक आहे, व्याकरण पण घेईल मी त्याचं. आणि त्याचं इकॉनॉमिक्स ते पण लय कच्च आहे बघ. काय इकॉनॉमिक्स? अगं 5वीला आहे तो आता, त्याला कुठला आला हा सब्जेक्ट? अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्याला गुणाकार आणि भागाकार मधला फरकच कळत नाही. त्याला किती बी शिकवलं ना तरी डोक्यात जात नाही. एक काम कर ना, तू सांगते का त्याला? अगं मला ना आता घरी जायचंय, मी उद्या सांगते. हा त्याला 2 मिनिटाचं तर काम आहे, थांब मी त्याला आवाज देते. टोन्या, ए टोन्या, लवकर ये. अगं मी आताच सगळ्या मुलांना अभ्यास दिलाय. अगं पण तू त्याला एकट्यात सांग ना, म्हणजे तो तुझं ऐकल. टोन्या माकडा, लवकर ये की. हे तिथे काय काय तिथे? मंजू दीदी बघ काय म्हणती. शुभंकर, गुणाकार आणि भागाकाराची गणित लिहायला बसशील? हा लगेच बसतो. मी येऊ का वह्या पुस्तक घेऊन? नाही नाही, आता नको. आता मला उशीर झालाय, घरी जायचंय. उद्या शिकवते. हा बसून. ऐक की म्हणजे ताई, आपण आपला सेल्फी काढू ना. हा मी पण काढ लवकर. अरे पण डिंपल झालं, मी निघते. हा अगं म्हणजे ताई, फोटो बघून जा की कसले भारी आलेत. माझे दिवाळीचे फोटो बी नाही बघितलेस तू. डिंपल अगं आता नको, मी उद्या आहे ना, मी इथेच असणार आहे. तुझे सगळे फोटो आठवणीने पाहते, पण आता नको, मला खरंच खूप उशीर झालाय ग. का? घरी कोण वाट बघताय का तुझी? नाही, घरी कोणीही नाहीये, खूप काम पडले ना म्हणून जायचंय. हा अगं मंजू ताई एवढे फोटो तरी बघून जा. मंजू दीदीला एवढं अडवलं तरी बी ती गेली. आता डॉक्टरने काय सांगायचं? मंजू दीदीने जर डॉक्टरांना त्यांच्या घरात बघितलं ना तर डॉक्टरांचं काय खरं नाही आणि माझं बी काय खरं नाही. मलाच आता तिच्या घरी जाऊन बघायला पाहिजे काय झालंय. आज खूपच उशीर झालाय, लवकर घरी गेलं पाहिजे. एरवी एवढ्या गाड्या जातात या रस्त्याने, पण आज एकही गाडी दिसेना. किमान कुणाच्या तरी गाडीवरती बसून पटकन घरी गेले असते. यांना भूक लागली असेल, परत चिडचिड करतील. ही डिंपल ना कधी कधी अगदी विचित्र सारखी वागते. आज तिच्याचमुळे उशीर झाला. संजू, तू अगदी देवासारखा आलास बघ. मला घरी सोडतोस का प्लीज? काय झालं? लयच घाईत दिसते. हो अरे, आज ना खूपच उशीर झाला आणि घरात खूप कामं पडलीत बघ. अगं मला फोन करायचा ना, मी वाड्यावरच न्यायला आलो असतो. तुला सारखं त्रास देणं बरं वाटत नाही. तुलाही कामं असतात ना, जमिनीची कामं करतोस ना, तेच खूप आहे. आता इथेच गप्पा मारत बसणारस का? सोडतोस ना प्लीज? होय बस. सरे, झालं का बाई जेवण? नाही म्हणलं तर काय घरचं घेऊन येणारच वय? असं असतं बघ तुझं बोलणं. झालं माझं जेवण. डिंपी कमवायला लागल्यापासनं बाईच मंगल चांगलं बनवते, त्यापासनं पोटभर हाणतीये बघ मी. तुझं बरं आहे बाया, नात कमावती, शिवाय वाड्यात दवाखाना कलास 2-2 भाडी मिळत असतील तुला. होय तर एवढं पैसे बँकेत कवा टाकायचं म्हणून स्वतःचीच बँक काढणार आहे मी. आली मोठी 2-2 भाडं मिळत असतील म्हणणारी. ती मंजू पोरगी गरीब, तिच्याकडनं घेईल कमी भाडं. ती कुठली गरीब? अगं रोज तिच्या अंगावर नवीन नवीन साड्या असत्या, त्या अक्षी हिरोईन वाणी दिसती. सगळं गाव भाळलंय बघ तिच्यावर. ह्या गावातलं लडदू आहेतच तसलं. गुळ दिसला नाही तर येतात मुंगळ्यागत चिटकायला. तर तुझी मंजू काय कमी नाही. मी म्हणते काय गरज असते ग एवढे बाप्या संग बोलायची? गावातल्या बायका काय मेल्या वय?
अगं नाही तिची ओळख म्हणून नसल बोलत. मंजू काय त्यातली नाही, मला माहितीये. मला दिसत नसलं तरी माणसं ओळखायला मी चुकत नाही. आता ते तुला आणि तुझ्या मंजूलाच ठाव. आता तो नाम्या कधी स्वतःच्या बायकोकडे बघत नव्हता आणि तो बी तिच्या मागं गोंडा घोळायला लागलाय. आणि तोच कशाला अर्ध गाव तिच्या मागं लागलंय बघ. माझ्या तावडीत घावावंच कुणी, मग बघतेच एकाकडं. वा 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 वा, मस्त. तुमचं बरं आहे म्हाताऱ्यांचं, हा? मस्त निवांत गप्पा आणतात. नाहीतर तुला लय कामा परास बायकोकडे ध्यान दिलं असतं तर बायको पळून गेली नसती. घसरली का? घसरली गाडी माझ्या बायकोवर. हिच्या नादालाच लागलं नाही पाहिजे. माझ्याच नाही, कुठल्याच बायच्या नादाला लागायचं नाही, सांगून ठेवत्या. मी कुठं कुणाच्या नादाला लागतोय? तर तुला काय वाटलं तुझं काय चाललंय ते मला काय कळत नाही वय? उडत्या पाखराचे पिस मोजते मी. त्या मंजूपासून लांब राहायचं. तिला जर तरच दिलास तर मुडदाच बसवीन बघ तुझा. तुझा काय संबंध का म्हातारे तिच्याशी? हा? मी कुठं तारास दिलाय तिला? ती तर माझी बालमैत्रीण आहे. आजपासनं बहीण म्हणायचं. याडी झाली की काय? अगर रक्षाबंधनला पण मी शाळेत नव्हतो जात, ती राखी बांधील म्हणून, आणि तिला बहीण म्हणून. वय तू केस सोड. तू कसं म्हणत नाही तीच बघते मी, नाही तर तुझी जीवात छाटते बघ. अगं म्हातारे, अगं केस सोड की. अगं ओ मंगलताई, अहो तुमच्याच कामासाठी आलतो. हे म्हातारे केस सोड, केस सोड. मंगलताई, ओ मंगलताई. नामा भाऊजी, काय झालं? काय काम होतं? काय काम आहे ना ते नंतर सांगतो. ही म्हातारी जीव घेईल माझा अजून थांबलो तर. माझ्या कानावर काय येऊ देच, मग बघतीच बघ तुझ्याकडे कशी. तुझा मुडदाच बसवते बघ. तुम्ही ते काय करताय आणि असं चोरासारखे माझ्या घरात काय आलात? काय काम होतं तुमचं? चला बाहेर. मी चला. ऐका. चला. अहो, वा बाहेर. मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. चला, वा बाहेर. अहो ऐका, माझं ऐकून तरी घ्या. अहो. ऐकून घेऊ अहो, तुमचं? तुम्ही माझं. तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसायची? तुमच्या इतका नीच आणि नालायक माणूस ना मी आजपर्यंत बघितला नाही. चालते व्हा इथून. अहो तुमचं काहीतरी. टाटा. एक शब्दही बोलू नका. डॉक्टर आहात ना तुम्ही, आणि तुम्हाला मॅनर्स नाहीत. डॉक्टर म्हणता आणि ही असली कामं करता. तुम्हाला लाज वाटली नाही माझ्या घरात असं घुसण्याची? काय झालं मंजुळा? हा माणूस न विचारता माझ्या घरात घुसला. डॉक्टर शोभतं का तुम्हाला? हे गाव तुम्हाला देव माणूस समजतंय, तुम्ही नको ते धंदा करताय. आमच्या गावातल्या पोरीबाईंवर वाकडी नजर टाकली तर याद राखा डॉक्टर, तुम्ही डॉक्टर हे आम्ही विसरून जाऊ. मारा, तुम्ही सगळे मिळून मला मारा. मी गावासाठी एवढं केलं. अहो मुंबईचं हॉस्पिटल बंद करून गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी गावी आलो. त्याची ही शिक्षा मला मिळायलाच पाहिजे. पण मला आधी हे सांगा, या घरातून मला वाचवा वाचवा हा आवाज आला म्हणून मी मदतीसाठी धावून गेलो, तर माझं काय चुकलं? मंजू काय बोलता डॉक्टर? हे खोटं बोलतात हे. माझ्या घरातून असा आवाज आलेला नाहीये. अहो मी का खोटं बोलेन? आणि खोटं बोलून मला मिळणार काय? काका तुम्ही मला सांगा, एखादा माणूस खरंच संकटामध्ये आहे आणि तुम्हाला वाचवा वाचवा असा आवाज देतोय, तर तुम्ही काय कराल? शक्यच नाही. माझ्या घरातून असा कुठलाही आवाज आलेला नाहीये. का? मी एवढंही सांगू शकतो, तो एका पेशंटचा आवाज होता. त्याला कसला तरी त्रास होत होता. त्याला उपचाराची खरंच गरज आहे. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर आपण आता घरामध्ये जाऊन चेक करूया. चला. नाही, माझ्या घरात कोणीही बघायची काही गरज नाहीये. हा माणूस खोटं बोलतोय. ते घर बघितल्यानंतरच कळेल ना कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. बरोबर आहे डॉक्टरांचं. डॉक्टर म्हणतात तसं आपण बघूयात तरी आहे का कोण घरात. होय चला चला. एक मिनिट. हा माणूस खोटं बोलतोय. हा फसवतोय मला. याच्या मनात काय आहे काय नाही हे मला चांगलं माहिती, आणि मी खरं बोलते हा पुरावा देण्यासाठी मी कोणाचीही बांधील नाही. त्यामुळे या घरात मी कोणालाही येऊ देणार नाही. पण तरीही मी तुमच्या घरामध्ये घुसणार, तुमची परवानगी नसेल तरी.
अहो तुमच्या घरामध्ये खरंच एक पेशंट आहे. मी डॉक्टर होत असताना शपथ घेतली होती पेशंटच्या मदतीला धावून जाईल. आणि प्लीज या पेशंटला बरं करण्याचं माझं कर्तव्य आहे. प्लीज मध्ये येऊ नका. तुमच्याकडे पैसे नसतील तरी चालेल, मी फुकट ट्रीटमेंट करेन. तुम्ही गावातल्या लोकांना विचारा. अहो मी खरंच देव माणूस आहे. बंद करा या फुशारक्या. ऍटलीस्ट माझ्या समोर तर या फुशारक्या मारू नका. मला तुमच्या उपकारांची काही गरज नाहीये. आणि हो, मी तुम्हाला सांगितलंय की माझ्या घरात कोणीही पेशंट नाहीये. त्यामुळे माझ्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा. तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही जर नाही ना सुधारलात तर तुम्ही माझ्याशी जे जे वागलात ना ते सगळ्या या गावकऱ्यांना सांगेन मी. काय झालं मंजू? काय केलं डॉक्टरांनी मला सांग. ए राम्या, काय करणार आहेस रे? ते गाव ठरवेल की, मी कशाला? मंजू सांग. मी डोळं झाकून सांगू शकतो, डॉक्टर वावग काही बी करणार नाहीत. बजा बापू बोलले ना ते अगदी खरं आहे. डॉक्टर कधीच चुकीचं वागत नाही मंजू दीदी. उलट गावात कोणाला प्रॉब्लेम आला ना तर सगळ्यांनी मदत करतात बघ. तुला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. डॉक्टरांनी मगाशी आवाज आला होता, मला वाचवा मला वाचवा, म्हणून आत गेला असेल ते. तू असं नव्हतं बोलायला पाहिजे त्यांच्याशी. बोलू दे डिंपल त्यांना. ते म्हणतात ना, गोड फळ असलेल्या झाडावर जास्त दगड मारले जातात. आता मी आहे चांगला तर हे अपमानाचे दगड सहन करेन मी. तुम्ही बोला, तुम्हाला हवं तेवढा अपमान करा अजून. हो का? मग माझ्या घराची चावी तुमच्याकडे कशी आली? हो, माझ्याकडे चावी कशी येईल? मग तुम्ही माझ्या घरात घुसलात कसे? बोला ना, सांगा. आता बंद काय तोंड तुमचं? घाबरलात? अहो तुमच्या घराचं दार उघडं होतं, तुम्हीच कदाचित उघडं टाकून गेला असाल. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणत? मी चोर आहे. चोरी करायला तुमच्या घरात घुसलो होतो. तुम्हाला एवढं वाटतं तर पोलिसांना बोलवा, बेडे ठोका, मला तुरुंगात पाठवा. त्यांनाही कळेल इथं आल्यानंतर कोण चोर आहे कोण नाही, आणि तुमच्याही घरात कोण आहे तेही कळेल. माझ्या तोंडाकडे काय बघताय? पोलिसांना फोन लावा. म्हणजे फोन लाव. नाही नाही नाही, कोणी बी फोन लावायचा नाही. जर का कोणी फोन लावला का नाही, फोनच्या चिंध्या चिंध्याच करीन एका बुकीतच. तुम्ही फक्त फोन करून पोलिसांना गावात बोलवाच. नाही तुमची लाकडं मसनात गेली तर माझ्या बापू नाव नाही लावणार. अरे आपण कुठं, यो देव माणूस कुठं, आणि हे देव माणसावर आरोप करताय होय तुम्ही? यांच्यावर आरोप करायच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार केला पाहिजे. 10 वेळा. मग असं बाई माणसाच्या घरात घुसायला डॉक्टरांनी पण विचार करायला पाहिजे होता. ए नाम्या, अरे काय बोलतोयस तू? सुध गेली काय तुझी? दातच पाडीन तुझं एका बुकीतच. काय बोलली टिंपल? ऐकलंस ना काय बोलले? डॉक्टरांना आवाज आला वाचवा वाचवा म्हणून ते आत गेलं. तुम्हाला विश्वास नाही ना माझ्यावर? नाही नाही विश्वास? चला आज जाऊ. आज जाऊन बघू खरं काय आणि खोटं काय. डॉक्टर जर खोटं बोलत असतील का नाही तर मी 4था डॉक्टरांचा दवाखाना तोडून टाकेन या हातानं, आणि त्यांना उचलून गावात बाहेर फेकून देईन. आणि मला खात्री आहे डॉक्टर कधी बी काहीच खोटं बोलत नाहीत. तुम्ही कशाला बजा मला हाकलून देताय? मी स्वतःच या गावातून जातो. पण त्याआधी तुम्हाला हात सोडून एक कळकळीची विनंती आहे. यांच्या घरात एक पेशंट आहे आणि त्याला माझी गरज आहे. मला त्याच्यावरती उपचार करू द्या. चला. खबरदार, कोणीही पुढे पाऊल टाकू नका. मी माझ्या घराचा उमरा कोणालाही ओलांडू देणार नाही. तुम्हा सगळ्यांना मी आधीच सांगितले की माझ्या घरात कोणीही पेशंट नाहीये. त्यामुळे निघा इथून, निघा. अहो ऐका तुम्ही. अहो तुमच्या घरात पेशंट ऐका.
यांनी तर दार लावून घेतलंय. तर तुम्हा सगळ्यांना कसं कळणार मी खरंच खरं बोलत होतो? तुम्हाला खरंच मी दोषी वाटत असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. अहो डॉक्टर, तुम्ही खोटं बोलत असता तर आमच्या पुढे उभं नसता. होय, मंजूच खोटं बोलत होती म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. ऐकलं काय ना म्या? लय पुढे पुढे करत होतास ना? लका लाजा वाटले पाहिजे तुम्हाला, लाजा. ह्या डॉक्टर सारख्या देव माणसावर तुम्ही आरोप करताय बाय. आरोप करण्याआधी तुम्ही 10 वेळा विचार केला पाहिजे, 10 वेळा. डॉक्टर, माझ्या डोळ्यात देखत जर तुम्हाला अजून कोणी काय बोललं का नाही, त्याला जिता गाडला म्हणजे गाडलाच, एका बुकीतच. डॉक्टर चला तुम्ही. आलो पाहिजे मी, हो पुढे. नाही ना म्या, चल. काय झालं मंजू? अगं काय झालं? रडतेस का अशी? मंजू इकडे बर, इकडे बस. ये इकडं, ये इकडं. शांत हो मंजू. काय झालं? टेन्शन आलं का तुला मंजू? माझ्यामुळे त्रास होतोय का? मी त्रास देतोय का तुला खूप? का सुखाने जगू देत नाहीत ही माणसं? का यांना माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची गरज असते? मंजू शांत हो बघू, शांत हो. याच्या आधी हजारदा अशा प्रसंगांना खंबीरपणे उभी राहिली असतो. हो, पण म्हणून वेदना काय कमी होत नाहीत ना, उलट जास्तच त्रास होतो. आपलं एक जग आहे आणि आपण आपल्या पद्धतीने जगतोय ना. आजपर्यंत आपण कधी कोणाला कुठलाही त्रास दिलेला नाहीये, कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधी कोणाचं वाईट केलं नाही. मग का हे सगळं का माझ्या वाट्याला आलंय? काय केलंय? मला खरंच खूप त्रास होतोय हो सगळ्याचा. मंजू सावर स्वतःला, सावर स्वतःला. हे बघ, तुला जर एवढा त्रास होत असेल ना, तर उद्याच्या उद्या आपण गाव सोडून जाऊ. हो, काय बोलताय तुम्ही? हे आपल्या जमिनीचा अजून व्यवहार झालेला नाहीये. मंजू, माझ्यासाठी व्यवहारापेक्षा तू जास्त महत्वाची आहेस. तुला त्रास झालेला मला चालणार नाही आणि तुम्हाला त्रास झालेला मला चालणार नाही. जोपर्यंत तुमच्या इलाजासाठी पैशांची सोय होत नाही, जोपर्यंत आपली जागा विकली जात नाही ना, तोपर्यंत आपण कुठेही जायचं नाहीये. अगं पण तुला परत परत त्रास सहन करावा लागेल ग. ती वेळच आता मी माझ्यावरती येऊ देणार नाही. त्यांनी मंजूचं एक रूप बघितलंय, आता दुसरं रूप बघतील. पण तुम्हाला सांगते, काही झालं, काही सुद्धा झालं ना, तरी जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत आपण हे गाव सोडून कुठेही जायचं नाहीये. आजपर्यंत मी माझं कुठलंही काम अर्धवट सोडलेलं नाहीये आणि आताही सोडणार नाही. तुम्ही नका हो काळजी करू, मी आहे ना, मी सगळं नीट सांभाळेन. आणि आता जर का कोणी माझ्या वाट्याला गेलं ना, कोणी हिम्मत जरी केली ना, तर मी त्याला दाखवून देईल की ही मंजुळा काय करू शकते.